काय तुम्हाला पटत आणि तुम्हीच मनाला मोठ्या समजितात बाबा. हो अग तुम्हाला असं ऊसाच्या फडात तुम्हाला दोघीला असा भर उन्हात मोळ्या ऊस नवऱ्याच्या माग तोडून ते बांधून पुन्हा असा आचा कोचा खोचून ट्रॅक्टरवर चढून मोळ्या टाकायला लावणारा नवरा तुम्हाला करून देणारी नाही मी. हो दुसऱ्याचं सांगत आहे तुम्हाला तसा नवरा करून देणार मी दोघीला बी. हो कोण करणार आहे म्हणजे माय बापा म्हणते ते तुम्हाला करावं लागन. कसं काय म्हणजे तसंच करावं लागतंय. आमचं करिअर झालं तर आम्ही निवडू. करिअर असं आहे काय 10-12-1 वाजत तर 12-1 वाजतोय नेटफ्लिक्सवर बघतात पिक्चर. ते करिअर आहे काय तुमचं? मग करतो ना. मग आता सुट्ट्यात काय मग सुट्ट्यात घर काम शिका ना. हातापायाला काय रगडायला लागलंय का? नाक डोम्यात डसायला लागलाय निघून. काय लहानपणी शिकवतात का? लहानपणापासून अगं तुमच्यापेक्षा लहान होतं तर आम्हाला भाकरी काढून शिकत होती माय. नाही आलं तर आम्ही असं झोपड्यावर पीठ फेकायचो पण करायचोच. रात्री 11 वाजता शिकायचं. कपडे धो म्हणले अगं 20 वर्ष व्हायलाय ना तू का लहान राहिलीस का काय? तुला राहिलंय बाहेर बाबा राहायची सवय. तुला लागलाय आयत खायची सवय. हो तुला काय तू हात मळाना पाय मळाना तुला रेगुट्या मारायची सवय लागलेली. तू का नीट नाटकी राहिलीस का? झोपती दांडीवर पेंडी टाकून. हो उंदरा फिंदरा राहिले. हो तुझ बरा टिकलास बापा. हो पाल टिकाना. त्या घरात काहीच नाही तर कशाला टिकन तरी पाल. तुला सांगायला लागले बघ आता जर 11-12च्या 10च्या पुढे जर जागलात तर पुन्हा मी हाय हात तुमची पाठ पुन्हा सांगायला लागले. कशी काय? हो हो कशी काय? तशीच पुन्हा. आम्ही किती वेळ कशासाठी तुम्हाला काय करायचं? तुम्हाला मग मी तिकडे तुला निरीक्षण घरात टाकेन. कामून बाल सुधार घरात टाकेन. तिकडे राहा बाल कल्याण समितीकडे. ह्या लेकरांना मी सांभाळू शकत नाही. हिथं काय हिला मी हाकलून देणार. ही 18 वर्षाची झाली त्याच्यामुळे हिनं हिचं बघावं. माय बापावर तुला काय तो हा जोजवारा नाही तुला सांगायला लागले. हो करिअर करायचं नसेल नवरा बी आमच्या म्हणण्यावर करायचा नसेल तर तुम्ही तुमचं नीट निघायचं. जिकडं नाकात वारं भरण तिकडं मशिवानी सुधारायचं. हो पुन्हा सांगायचं नाही तुम्ही आमचे मायबापा आम्ही तुमचे मायबापा आम्ही तुमचे लेकरं तुम्ही आमचे मायबापा. काही राहिलं नाही. हो तुम्हाला साऱ्या संध्या देऊन बघायला लागलो. तुम्ही त्या संधीचा सोनं करीनात करिअर करीनात काय करीनात. आमच्याकडे पैसे द्यायले नाहीत. तुझं ते फुकट शाळातून शिक्षण व्हायलंय म्हणून तू इंग्रजी शाळातच नाही. तुला मी जिल्हा परिषदेच्या इथं मी शाळा शिकले त्याच शाळात मी शिकले त्याच शाळात मी तुला टाकणार होते. हो घरातलं काम करायचं सुट्ट्यामध्ये. घरकाम शिकायचं सगळं. भाकरी कालवण झाड झोड कपडे लते सगळं हे करायचं. तुला सांगितलं होतं ना हे सगळं इथलं काढून ठेव म्हणून हे सगळं व्यवस्थित कर म्हणून. नाही आईस कोण करीन कुलरच्या हवाला कोण पडन. तिला ते 2-4 पंजाबी ड्रेसाचे मटेरियल घेतले ते शिव आता नारायण तिकडे तिला ते बेताला घेऊन जा टेलर काढून तिला ते 2-4 पंजाबी ड्रेस शिव एकदा. ते जीन्स हो जीन्स पॅन्ट ते टी शर्ट ते तसलं काय घालायचं नाही सांगायला लागले. हो माय बापाजवळ राहायचंय. ह्या बघ माय बापाजवळ राहायचंय का? माय बापा म्हणते तसंच आम्हाला आमच्या माई म्हणत होत्या नवऱ्याच्या घरी जाऊन करा म्हणून मी नवऱ्याच्या घरी करते. तुम्ही काय नवऱ्याच्या घरी नाही तुम्ही माय बापाच्या घरी आहेत. हो हसायचं नाही काय नाही. आता माय बापाच्या घरी आहे पण ते 18 वर्षाची पुढे जर गेली तरी तिला फ्रीडम नाही का? अरे अगं फ्रीडम आहे ना. मग अभ्यास करा ना करिअर करा ना करिअर. फ्रीडम आणखी कोणतं पाहिजे तुम्हाला? खाण्यापिण्याचं लेण्या नेसण्याचं इकडं तिकडं हिंडण्याचं काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे काय पाहिजे? फ्रीडम म्हणजे काय असते? माय बापा संग राहायचं म्हणजे आमच्या म्हणण्यावर वागायचं. अरे वा. हो आमच्या जवळ राहायचं तर माय बापा म्हणण्यानुसारच लेकरांनी वागायचं. म्हणजे आम्ही ती 18 वर्षाच्या पुढे गेली आणि तू म्हणायला लागलीस आमच्या म्हणण्यावर वागायचं. अरे वा. अगं मी तेच म्हणते की ती 18 वर्षाची आहे त्याच्यामुळे आता आमच्या जवळ राहण्याची गरजच नाही तिला. काय जावं तिला तिथं तिला बघा शहाणपणा नसलं घेऊन स्वतःच आणि स्वतःचा शहाणपणा. तू एक 18 वर्षाची नाहीस म्हणून तुला माझ्याजवळ ठेवायला लागलो. नाही तर तुला बाल सुधार टाकायला लागले मी लगेच. 10-9ला कॉल करून मी सांगू शकते की मी ह्याला करायला सांभाळू शकत नाही म्हणून मी सांगन ही माझी माय आहे पण मला सांभाळायला नाही पण मला इथे यायचं नाही.
पण आम्ही म्हणू शकतो ना आम्ही सांभाळू शकत नाहीत म्हणून. पण मी जाऊ शकत नाही, मला जायचंच नाही. मग जायचं नाही ना तर मग माय बाबा म्हणते तसं वागायचं. कसं काय? काम धंदा करायचा. तुम्हाला काय हाणमार करायला नाही तुम्हाला आम्ही. म्हणजे तिला शिकवलं नाही, मलाच नाही शिकवायला निघली होय तू. तिला पण शिकवायले ना मी. तिला पण म्हणाले. तिने रात्री कपडे धुतले का मी तिला बोलायले ना. मग बोल ना तिला. मला दोघी तुम्ही दोघी सोबतच पिक्चर बघतात. नेटफ्लिक्सवर पिक्चर कोण बघायले? कोरियन लोक कोण बघायले? ते हिरो तसले बिना मिशाचे बिना दाढीचे कोण बघायले? हा तुम्हाला भारतातले हिरो जमानात ते आता तुम्हाला तिकडचे बघतात. हा कोरियातले हिरो हिरोईन दिसतात तुम्हाला आवडतात ते. हा इतका लांब पल्ला गाठायला करिअरचं बघा. करिअर नाही केलं ना तर कुत्रं सुद्धा विचारित नाही तुम्हाला. तुमचं करिअर असलं ना, नाव स्टेटस पोझिशन असलं ना, तुमच्या दारापस्तर लोक तुमचा पिच्छा सोडित नसतात. मागा मागा असतात. हा मायबापाच्या जीवावर आईस करायचं. काल तर काय म्हणली, एवढा चान्स द्या मला, एवढा चान्स द्या. आणि नाही मॅडम मोठ्या एवढा चान्स द्या आणि मी जर नाही केलं तर मग तुमच्या मनावर लग्न करते. म्हणलं बरं बाई मग आईस करण्यासाठी तिकडं जा म्हणलं. हो त्याच्यासाठी जायचं होय. इथं कुठं बी ॲडमिशन घ्या, घरकाम शिका, स्वयंपाक पाणी शिका. नवऱ्यासाठी शिकू नका, आपल्या स्वतःसाठी शिका. नवऱ्यानं आपल्याला सोडून दिला, अगर आपण नवऱ्याला सोडून दिलं तर आपण उपाशी मरू नये. पोटाला म्हणून स्वयंपाक पाणी आलं पाहिजे. आणि रोज सकाळी तुम्ही 7 वाजता उठला पाहिजे. उन्हाळा असो पावसाळा असो काही असलं तर सांगायला लागले मी. कामून म्हणजे हो घरातले कायदे पाळायचे. काय घरातली कायदे? ते कायदे हो घरातलेच कायदे. हो तसलेच कायदे. म्हणजे काल रात्री आम्ही सगळं गॅस धुतलाय, बस सगळे घर तू केलंस. कपडे उचलले, बेडशीट आवडले, सगळं आवडले, गॅस धुतलाय, तिनं भांडे घासले. आणि आम्हाला बोलायला लागली सर आणि पुन्हा म्हणायला लागली सर काय 11 वाजता जागतात तुम्ही. 12 वाजूस्तर जागले, 1 वाजूस्तर जागलात. बाप येऊस्तर जागलात. बाप येऊस्तर तर कुणी जागलं? तू नाही नाटक केलं बाप येऊस्तर जागण्याचं. मग आम्ही जागू, तुला काय करायचं? हो नाटक केलंय जागण्याचं. तुम्ही पिक्चर बघायचे ते तुम्हाला बघितले आम्ही. जा हो काय करायचं करा. मग त्याच्यामुळेच ना मग आता त्याच्यामुळे सांगायला की बाल सुधारगृहात जा तुम्ही. तिकडे ते बाल कल्याण समिती पुढे हजर करते तुम्हाला. हो लय तिचा साथ देतीस ग. ते भाकरी कालवण उठून शिकायचं. हो आयतं इथं खायचं नाही काय नाही बाई. आणि जे काय कुठाने करायचे ते नवऱ्याच्या घरी करायचे, आमच्या घरी करायचे नाही. आम्हाला बी आमच्या मायबापाने तेच सांगितलं तर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी करत जा म्हणून. हो नवरा सोपा नाही. मग लांब सडक केस होते, नवऱ्याला मारू लागला केस धरून म्हणून नवऱ्याच्याच घरी कापले केस म्या. हो काल तर म्हणू लागला कट करायचे तर असं करायचंय तसं करायचंय. नवऱ्याच्या घरी करायचे, आमच्या घरी काहीच करायचं नाही. दोघी बी हो लहानपणी जाते नवऱ्याच्या घरी. लहानपणी तो कोण करून द्यायला. अगं एक काकण तरी कशी जास्त आहेस माईपेक्षा. म्हणा लहानपणीच नवऱ्याच्या घरी जाते. अशी बोलती चुनू चुनू. अगं माय 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 कायदे कानून कशी मला शिकविती. मी सांगते म्हणते बाल कल्याण समितीला की माझी माय आहे ती, पण मला तुमच्याकडे यायचं ना, मला इथंच राहायचंय म्हणून. आणि मला हे सांभाळीनात म्हणून. नाही का गुन्हे दाखल करायला लावायची माय बापावर की सांभाळीनात म्हणून. आम्हाला सरकारला म्हणतो आम्हाला दोघाला घेऊन जा तिकडे. हे लेकर काय ऐकणार आमचं. कोण घेऊन जाणार? एवढे मोठे पडला तर सद हे नाही ते नाही मला सांगायला लागली सर. अगं किती करावं लागतंय ग तुमच्यासाठी, किती करावं लागतंय. पुन्हा तुम्ही बेईमान होतात ग. म्हणून वाटतंय तुम्ही शिकून सवरून करिअर करून जरी बेईमान झालात ना तर तुमच्या भाळी करून खातान तुम्ही. आम्हाला नाका सांभाळू. आम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहू पण तुमची जिंदगी झंड होईल. बारावर 1 वाजूस तर पिक्चर बघायला लागला. तुम्हाला काय ध्येय धोरणं राहिलेत का कसे. आजी संग म्या नाल्या काढून रस्ते झाडून शिकले 10वी लोक. नाही रात्रीच्या 12 वाजता नाल्या काढत होती सर. अगं दिवसा काढायची, युनिफॉर्म घालायची, त्याच्यावर नालीतला बँड कार्ड पडायचं शर्टावर, तशीच जायची मी.
गुरुवाराचा झाडायची माय माय आजी झाडायची नाल्या काढायची आणि गुरुवाराचा बाजार माय आजी मागायची बाजाराला बसणारे त्या लोकांकडून यायचा गुरुवारचा बाजार तवा आम्हाला व्हायचा जित्रा भोतल लय मोठा तसं तर तुम्हाला नाही बी तसं तर नाही म्हणूनच म्हणायला लागले जमाना नवा निघलाय आता नवे काळ निघले तर शांत बसावा म्हणजे नवा जमा आता सगळे हॉटेल फिटेले निघले तिथं खाणं बनवू शकतो खाणं त्याच्यासाठी शिकावं लागेल ना नवा जमाना निघलाय माय बापाने शांत राहण्यासाठी नवा जमाना निघलाय होय आणि तुम्हाला बरा नवा जमाना आता हे करायलाय काय नवा जमाना हा. काय करायलंय मी तुम्हाला सांगायले तसे रस्ते नाले झाडाची येळ नाही आलेली तुम्हाला हातात खाई सगळं मिळतंय तुम्हाला 20 वर्षाच्या येवणीला जर चपातीला भाकर येत नाही तर ही का पोरगी काही काय पोरगी म्हणजे हो आम्हाला नाही शिकवायचं आम्हीच नाही शिकवलं म्हणून तर हिला शिकवायले ना आता आम्हाला नाही शिकायचं पण आता हा नाही ते शिकायचं आम्हाला शहाणपणाने नसलं घेऊन आणि काय शिकायचंय काय शिकायचंय तुम्हाला बोलले ना तुम्ही मध्ये पडून नका सांगायला लागली तुम्हाला ए तू थांब रे आमचं लागले बघू दे आता हा ती सगळी कटपेट ती मिरते हे चिमणी सगळीकडे हिंडती ती हा काय शिकायचंय मग काय रात्रचे पिक्चर बघायचे हो बघायचे हा बघायचे हा मग त्याच्यामुळे तुम्हाला बाल कल्याण समितीसमोर पाठवायचं की जास्त पिक्चर बघायली म्हणून ते काय कारण झालं का आता? तेच कारण आहे लेकरं बिघडण्याची कारण आम्हाला सांगावं लागलं लेकरं बिघडू शकते माझं आणि जास्त पिक्चर बघायला लागले म्हणजे सुट्ट्यात आम्ही सगळे काम करायला लागलो होतं भांडे घासायला लागलो सगळे घर आवरायला होतं आणि एकदा सुद्धा मोबाईल बघू शकत नाहीत का नाहीत बघू शकत म्हणजे अभ्यासात मी पुढे जायला होतं 88% पडले तरी समजत नाही दलिंदरला हा ह्याच बोलण्यामुळं की तुम्ही मायबापाला दलिंदर म्हणतात मायबापाला साडेसाती म्हणतात मायबापाचे दात पाडीन म्हणतात आणि म्हणूनच हे लेकर आमच्या जवळ नको म्हणून मी बाल कल्याण समितीला सांगणार आहे काय सांगणार हो की लेकर असे वागायला लागलेत आम्ही फार ह्यांना चांगले संस्कार देण्यात पहिलेच मोठे शिव्या दिल्या तुला म्हणजे दे मग चांगल्या मोठ्या शिवाय हे तर निश्चित आहे काय निश्चित आहे बाल कल्याण समितीसोबत मी काय हजर गरज नाही मला हं. शांतपणे आता तू 10 वर्षाची आहेस ना मग मी आता सांगितलं असतं तुला हा सांग ना मग फक्त मम्मीच ऐकायचं नाही गरज काय मला ऐकायची गरज नाही मग कशाला मम्मी पप्पाजवळ राहायचं ऐकायचं नाही तर मम्मी पप्पा जे म्हणतील 18 वर्षापर्यंत ते तुम्ही ऐकायचं काय काय आणि 18 वर्ष झाल्याच्या नंतर जर मम्मी पप्पाचं ऐकायचं नसेल तर सरळ सरळ हे सरकारी घर आहे मी त्याच्यामुळेच घर बांधलं नाही निघायचं चलतं म्हणजे बनायचं हे काय ऐकत झालं का जीन्स पॅन्ट नाही घालायच्या पंजाबी घालायच्या ते घालायच्या हो हा? हो ऐकायचंच ते आमचं फ्रीडम आहे आम्ही काय घालू नाही ते ते ती प्रिंट 20 वर्षाची झाली ती काय घालत फक्त तुमच्या जवळ राहिली तेवढं सांभाळा हो म्हणजे वारे वा म्हणजे आमच्या जवळ राहून नुसतं सांभाळायचं तुम्हाला तुम्ही काहीच नाही करायचं म्हणजे आमचे केस काळ्याचे पांढरे व्हायलेत आमच्या कमरा दुखायलेत आमचे पाया दुखायलेत आम्हाला चलणं व्हाय नाही कमरा दुखायल्यात तरी तुम्हाला पोसायचं तुमची मजुरी मोलमजुरी पैसा द्यायला कवा खायचा आहे आम्ही ते काय काढायचं काय नाही 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 ते कवा खायचं आहे आम्ही तुमच्या जीवावर आम्ही कवा जगावा मग होती ना आम्हाला आताच कशाला शिकवायली ते 20 वर्ष झाले ना 20 वर्ष आता ग्रॅज्युएशन झालं असतं ह्या वर्षी तिचं सांग जरा नीट समजून काय नाही एवढं सांगायचं तिला मला केसाचे पांढरे होईल तर ते होईल तर तू तिची बाजू घेत जाऊ नको तुला काय करायचं मी कुणाची बाजू घेऊ काय करायचं तुला संध्याकाळी रात्रीचे पिक्चर नाही बघायचे आज संध्याकाळी रात्री काम केलं रात्री खाल्लात का नाही तुम्ही मग आज सकाळचं काम कोण करायचं कारण आता भूक लागणार नाही का तुम्हाला तुम्हाला म्हणजे काय काम केल्यावर काय खाऊ घालायचं नाही का हो काम नाही केलं खाऊ नाही घालायचं हे कसला कायदा आहे घरातला घरातलंच कायदा आहे हे मग कायदा आहे काय नाही हो घरातला कायदा असं घरातलाच हा कायदा आहे मा काय नाही पाळायचं कायदा तसं घरातलाच कायदा आहे आपल्या तो बाबा भाकरी करायला का नाही द्या बघ भाकरी करायला दे तिकडे त्याला भाकरीला झुपले नाही मी ते स्वतः भाकरी करायला होते त्याला मी तर तुम्हाला काम नाही कम करायला लावणार संविधानात असं दिलेलं नाही संविधानात काय दिले संविधानात दिले का 12वर 1 वाजता पिक्चर बघायचं मायबापाला उलटा बोलायचं मायबापानं संधी दिली शिक्षणाची तर करिअर नाही करायचं असं सांगितलंय का पुन्हा संविधानात हे बी सांगितलं नाही की 20 वर्षाच्या नंतर लेकीला पंजाबी कपडे घालू द्यायचे तिला हे घालू द्यायचं नाही ते घालू द्यायचं नाही फटके तू बाहेर निघायचं आता
मग मी लय संविधानात ते लिहिलंय काय 18 वर्षाला तर कपडे माय बाप मध्ये घालायचे. मग काय करू गे आता आले की ऐकण्यात गे बाय बो आता कसं करावा. आणि लहानपणी बी संविधानात हे बी लिहिलंय की लहानपणी लेकरांना स्वयंपाक शिकवा, भांडे घासायला शिकवा, कपडे धुवायला शिकवा. समजलं ना? शिकवायला म्हणजे अभ्यासाला शिकवा, तर करिअर करू द्या तर ते असते. नाटक नको करू जास्त. मग ते शिकवायचं होय. मग ते तर मी शिकवतेच ना तुम्हाला. अभ्यासाचं शिकवते, पुस्तकं वह्या पुस्तकं जे असन ते तुम्हाला कराट्याचे क्लास लावतो. आणखीन काय करायचं आहे? आमच्या हैसतीप्रमाणे अवकातीप्रमाणे. नाही आम्हाला सुट्ट्यात शिकवतात ते. मग सुट्ट्यात घरकाम करायचं, शिकायचं. ते काय शिकायचं म्हणजे ते लिहिलं नाही त्याच्यात. काय नाही लिहिलं तेवढं. काय नाही दिलं? काय नाही. सुट्ट्यात बी आम्हाला होमवर्क देतात तर काय नाही एवढं. मग जेवढा होमवर्क काय दिवस 24 तासाचा होमवर्क दिलाय का? आणि ते करायचं 24 तासाचा. हे बघ माझ्यासोबत तटील नाही उठायचा. काय करणार? काय करणार म्हणजे इथं घरात ठेवणार नाही. काम नाही ठेवणार. नाही ठेवायचं. आता आमच्याच्यानं होत नाही सांभाळणं तुम्हाला. काय म्हणजे? हो आता शिकत 40 तुझी सांगायला लागली. म्हणजे 100 वर्षापासून तुला जगू का मी? तुला कोण म्हणलं 100 वर्ष? अजून माझी 12वी व्हायची राहिली आणि हे व्हायचं राहिले. तर तुम्हाला सांभाळावंच लागणार आहे. ते तर त्याच्यात लिहिलेलं आहे. हो बरं. माझं शिक्षण हक्क कायदा मला सांगायलीस 12वी होस तर शिकवावं लागतंय म्हणा मायबापानं. नाटकानं दिलंच नाही. होय ती बघ ती कायदा सांगायली मला. ते तुला कळलं का कायदा की 18 वर्षापासून तर शिकवावं लागतंय. आता तुला शिकलं ना झालं ना. मग आता तिचं काय करायचं? मग आता तिचं काय करायचं सांग ना. तुझंच तू सांगायलीस बाजू, पण तिचं काय करायचं सांग ना. आता ती काय म्हणजे? हो 18 वर्ष झाली. तिला म्हणलं कंपनीत जाऊन जॉब कर एखाद्या कुठेही जाऊन. आता काय 20 वर्ष जाईल का ती कंपनी पुण्याला कुठे जाऊ शकते? अगं कुठे बी जाऊ शकतात पोरी. तुला माहित आहे पोरी घरात ठेवलं, पोरीला किती ठेवलं तरी गोष्टी कुठल्या ना कुठल्या गोष्टी आणतात. मग त्या जॉब करायला जाऊ शकत नाहीत का? बाई पोरी तोंड बांधून कुठं जाऊ येतात. शर्यात जात नाहीत म्हणा, पण जाऊ येतात कुठं तोंड बांधून, तोंड झाकून, तोंड खाली बघून जाऊन येतात. जॉब करायला काय नाही झालं. फ्रीडम आहे आपल्याकडून. आहे का नाही? फ्रीडम आहे हे करायला. मग एक चान्स मग फ्रीडमचं द्या ना. मग शहाणपणा दिलंच ना. हो वा 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 वा. काय जीव लावायलीस, काय पाठीवर पाय देत आलेला तुम्ही. हो हो तिचा मोबाईल मध्ये हिला नेटफ्लिक्स बघता येतं म्हणून तिची बाजू घ्यायलीस. आम्ही बहिणी नुसत्या झिंजा धरू एकमेकीला हानीत होतो. आम्ही कवाच बाजू घेत नव्हतो. तुलाही तिची बाजू घ्यायलीस का? म्हणजे तुम्ही काहीतरी कुटाणा करत असतात तेव्हा. आणि तुमचं काहीतरी हे झालं असेल, काहीतरी झालं असेल ना, म्हणून कुटाणा करून मग हो भांडणं. कारण का मी स्वयंपाक करायची, दुसरी कारण ती होती ना दुसरी बेल आयतं येऊन खायची ती. त्याच्यामुळे मी तिला हाणायची. आणि माझ्याच मागं घरकाम असायचं कारण मला भाकरी काढून यायचं आणि ती रानात काम करायची. असं होतं. रात्रीचं जागायचं नाही. कोणच तू? सांगायला तुम्हाला मी आई आहे. तू आई आहेस आम्हाला माहिती आहे. हो पण सुट्ट्यात कसं काय? सुट्ट्यातच सांगायला. मग सुट्ट्यात बिघडायचं काय? मग सुट्ट्या लागल्यात म्हणून काय सुट्ट्यात बिघडायचंय का? मग आई सांगत नाही, सांगते ते ऐकायचं नाही का? सगळे लेकरं मम्मी सुट्ट्यात सगळं बघतात बरं का. नाहीत बघ. मोबाईल बघते तर नेटफ्लिक्स वर बघते, सगळं बघते तर. पण तूच आहेस आता बघू द्यायला असं. हो कारण माझ्या घरातले कायदे वेगळे. कारण घरातलं कायदा काय नाहीये. घरातले कायदे नाहीच. हा कशातले कायदे? कायदा नाहीच आहे घरातला. घरातलं फक्त एकच कायदा आहे ते. कोणता कायदा? संविधानाचं. काय नाही एवढं घरातले कायदे नाही. नाटक नको करू. म्हणजे संविधानातल्या कायद्यानुसार मग घरातले कायदेत ना आपल्या. काय घरातले कायदे ते आहेत का कायदे? कोणते? काय कायदे म्हणजे? कोणते कायदे? कोणते कायदे? घरातले कोणते कायदे? संविधानानुसारच कायदेत ना. काय कायदे म्हणजे? आपल्या घरातले माय बापा म्हणजे त्या पद्धतीने ऐकायचं 18 वर्षापर्यंत. माय बापा काय अत्याचार नाहीत करायले तुमच्यावर. काय अत्याचार म्हणजे? हो जे सांगते ते ऐकायचं, गोडी गुलाबीनं सहन करायचं आणि मोठं व्हायचं, करिअर करायचं, शिक्षण घ्यायचं. हो
शिक्षण घ्यायचं म्हणायला लागलीस ना तू, मग आताच शिकवायचं नाही आम्हाला, शाळेला लागले स्वयंपाक कर, भांडे घासणं, कपडे धुणं. अगं तू नको शिकू, पण हिला तर सांग ना शिक म्हणून. ती 20 वर्षाची आहे ना, तर 19 वर्षाची आहे ना बाय. तिने शिकाय पाहिजे. तिनं शिकावं का नाही स्वयंपाक पाणी, तिला यावं का नाही आता, यायला पाहिजे का नाही. तू गॅस घासतेस, वटा पुसतेस, पलंग आवरतेस, भांडे काढून देतीस, कपड्यांच्या घड्या घालतीस, तू करतीस ना, झाडझूड करतीस. ही त्याच्यातलं काय करते, ही नुसती आहे तर खाते. मी करू वाटत नाही, पण तू भांडायला वर करतो आम्ही, आणि तुझं भांडणं एवढं असते की करावंच लागतंय. हा मग ते शिकवावं लागते. इथं नवरा करते आणि तुमची काय बात आहे, निघल्या सांग. म्हणजे लहानपणी लाकूड घेऊन, म्हणजे लग्न झालं लाकूड घेऊन माग लागली, सगळं कोण नाही करणार मग. मग ते पोळीत होतं ना मला, तुला माहिती आहे का. तू आता तवा जन्म बी नव्हता, ही तहानी होती तवा, चुलीतल्या लाकडां पोळीत होतं ते मला, तुला काय माहित आहे. म्हणजे मला काय माहिती, सांगितलं सगळं आम्हाला. हो नाटक. हो बघ कसं बोलत आहेत. आगी तुझे लेकरं ते ओपत येतं बाबा, आय तर खायला निघले. अशा पद्धतीनं सुट्ट्यात लेकरा घरीत आणि मला प्रचंड त्रास द्यायलेत. आणि नानी तर बोलू देत नाही तिला. कायदा भारतातला आणि संविधानाचा कायदा ती एकच सांगते मला. त्यांना एवढंच सांगते मी की जास्त नेटफ्लिक्स बघू नका, मोबाईल बघू नका. ते बघतात. घरातले स्वयंपाकाची कामं, भांड्याची कामं शिका म्हणते, त्यांना ती शिकायची नाहीत. अशा पद्धतीने लेकरांना सांगणं काम आहे. आणि हा फक्त काय म्हणतात ना, आईवडील काय भूमिका बजावतात घरामध्ये, लेकरांसोबत कसं ते वागतात, लेकरांचं काय गोष्टी असतात, लेकरांना कोणत्या गोष्टी मान्य असतात, कोणत्या गोष्टी मान्य नसतात, हे लेकरं बोलून दाखवतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्याच्यावर आहे. अक्षरशः घाम आला मला. तर थोडक्यात लेकरांसोबत वागत असताना आईवडील कशी भूमिका घेतात ह्या याच्यामधून एक, हे काही स्क्रिप्टेड वगैरे नाही आहे, म्हणजे लिहिलेली नाही स्क्रिप्ट, परंतु घरामध्ये आईवडील कसे वागतात त्याचं हे एक उदाहरण आहे. आणि मुलांच्या भूमिका काय असतात, मुलांना कुठपर्यंतच्या गोष्टी नियंत्रणात आईवडील जेव्हा ठेवतात ते कुठपर्यंत त्यांना मान्य असते, हे सुद्धा लहान नटू सांगते माझी पोरगी. ती सांगती फक्त बाबासाहेबांचा कायदाच आम्हाला मान्य आहे. हा होय, अशा पद्धतीने ती सांगते. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण नक्की याच्यावर कमेंट करून सांगा. ही जुगलबंदी कशी वाटली. हे ॲक्ट आहे आणि काय अवेअरनेसच्या पातळीवरती हा व्हिडिओ आहे. करिअरच्या बाबतीत आईवडील कसं लेकरांना संधी देतात, त्याच्यामध्ये लेकरांकडून काय अपेक्षा असतात. आईवडिलांचं एक विशिष्ट वय असतं, ज्या काळामध्ये ते काम करतात, कष्ट करतात, त्याच्यामधून ते लेकरांना पुरवत असतात परिस्थितीनुसार. अशा परिस्थितीत जर मुलांनी करिअर नाही केला तर त्यांना किती आईवडिलांना पण त्रास होतो. हे आणि बरेच काही कायदेविषयक बाबी, बालकल्याण समिती वगैरे ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही त्याच्यावरती कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. थँक्यू.